नमस्कार मित्रांनो, रेशन कार्डवरती आता एक मोठा निर्णय झालेला आहे। आपल्या ज्या काही बहिणी आहेत, माता भगिनी आहेत, त्यांना तातडीच्या सूचना आहेत। 2 योजना सुद्धा याच्यावरती इफेक्ट होऊ शकतो। 2 ते 3 योजना तुमच्या बंद होऊ शकतात। 1 ऑक्टोबर पासून तुम्हाला कोणतं काम करायचं आहे, त्यातले 2 ते 3 कामं तुमची जी आहेत ती महत्त्वाची आहेत, लक्षात घ्या। बहिणींना तातडी सूचना आहे, मोठी बातमी आहे। हे काम करायला लागेल तुम्हाला, नाही तर तुमचं रेशन कार्ड सगळं बंद होईल, तुमच्या योजना बंद होतील, तुम्हाला पैसे यायचे रेशन कार्डवरती बंद होतील। या सगळ्या गोष्टींची आपण आज या व्हिडिओमध्ये सगळी माहिती पाहणार आहोत। लक्षात घ्या, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे आपल्या लाडक्या बहिणींसाठी सुद्धा आणि आपले जे लाडके भाऊ आहेत त्यांना सुद्धा, कारण रेशन कार्डवरतीच आजकाल सगळ्या योजना आहेत आणि 1 ऑक्टोबरपासूनच केंद्र सरकारने याच्यामध्ये मोठा बदल केलेला आहे। तो केंद्र सरकारने बदल केले असल्यामुळे हा जो मोठा निर्णय आहे तो सगळ्यांना लागू असणार आहे। त्याचे काय नियम आहेत, तुम्हाला काय करावं लागणार आहे, ते कुठं करायचं आहे, कसं करायचं आहे, कोणाकोणासोबत म्हणजे घरातले सगळे व्यक्ती लागतील का, तर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। लक्षात घ्या, आपले जे बहिणी आहेत यांना माझी नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण हा व्हिडिओ तुम्हाला खूप काही देऊन जाऊ शकतो। हा व्हिडिओ इतका महत्त्वाचा आहे, जेवढं तुम्हाला पैसे जेवढे तुम्हाला आता इथून पुढे पैसे येणार आहेत त्याच्या सगळ्याशी निगडीत हा व्हिडिओ असणार आहे, लक्षात घ्या। आणि तुमचं जे काही पुढचे प्रश्न असतील ते तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये तर विचारू शकता, परंतु मी आज तुमच्या या सगळ्या प्रश्नांची स्वतःसुद्धा उत्तर याच्यामध्ये क्लिअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला कुठलंच त्याच्यामध्ये टेन्शन राहणार नाही आहे। लक्षात घ्या, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आहे की ज्यांच्याकडे केसरी किंवा पिवळं रेशन कार्ड आहे ह्या दोघांसाठी सुद्धा हे तेवढंच तितकंच महत्त्वाचं आहे। याच्यामध्ये कुठलंही तुमच्याकडे रेशन कार्ड असू द्या, तुम्हाला कुठलंही रेशन कार्ड असलं तरी तुम्हाला हे करणं खूप गरजेचं आहे ते काम, कारण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, रेशन कार्ड जे आहे आपल्याला ते प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना याच्या मार्फत आपल्याला सगळं रेशन कार्डवरती जे काही धान्य वगैरे मिळतं तर ते याच्या थ्रू मिळत असतं। जर लक्षात घ्या, तुम्हाला आता केंद्र सरकारने एक मोठं याच्यावरती विधान केलेलं आहे, निर्णयसुद्धा घेतलेला आहे। ज्या रेशनधारकांचं ज्यांच्याकडे रेशन आहे त्यांचं जर 1 ऑक्टोबरच्या आत म्हणजेच 30 सप्टेंबरपर्यंत जर KYC नाही केलं तर त्यांना जे काही तुमचं पुढं होणार आहे मी ते सांगणारच आहे, तर त्यांचं सगळं रेशन कार्ड हे बंद होणार आहे। आणि रेशन कार्ड बंद झाल्यानंतर पुढं काय काय होणार आहे, ते कसं काय चालू करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा मी तुम्हाला आता सांगणार आहे। लक्षात घ्या, रेशन कार्ड पिवळं असू द्या केशरी असू द्या खूप महत्त्वाचं आहे, कारण आता लाडकी बहीण योजना आपण बघितली तर लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा आपल्याला रेशन कार्डची गरज होती। रेशन कार्ड हे तुमचं कुटुंबाची व्याख्या ठरवतं, लक्षात घ्या। रेशन कार्ड तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे। आता रेशन कार्डवरती लक्षात घ्या तुम्हाला पैसे मिळणार आहेत, तुमचे जे काही धान्य आहे ते बंद होऊन जे काही रेशन आहे ते सुद्धा मिळणार आहे। कारण लक्षात घ्या, आपले जे गरीब कुटुंब आहेत ज्यांना खरंच या अन्नधान्याची गरज आहे, परंतु काही रेशन दुकानदार काय करत होते तर त्यांना ते अन्नधान्य न विकताच काहीतरी थर्ड वेनं म्हणजेच त्याचा गफळा करून ते विकत होते, तर त्याला कुठंतरी आळा घालण्यासाठी आता सरकारनं हे डायरेक्ट पैसे आपल्या माता भगिनींच्या ह्याच्यामध्ये माता भगिनींच्या खात्यामध्ये डायरेक्ट DBT सुद्धा करणार आहेत। म्हणून मी तुम्हाला हे सांगतो आहे की रेशन कार्डवरती पैसेसुद्धा मिळणार आहेत। ते पैसे बंद न होण्यासाठी तुम्हाला काही कामं करायचे आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे, लक्षात घ्या। आता तुम्हाला प्रति व्यक्ती जवळपास 150 रुपये एकाला मिळणार आहे। 150 रुपये जरी म्हणलं तरी घरात जर 4 लोक असेल तर तुम्हाला प्रति महिना आता 600 रुपये आणि वार्षिक तुम्हाला 7200 रुपये सुद्धा मिळणार आहेत। याचबरोबर लक्षात घ्या, याच्यामध्ये जे मोठा बदल झालेला आहे त्यामध्ये तांदूळ आता बंद केलेला आहे। तुम्हाला तांदूळ देणं आता त्याच्यामध्ये बंद केलेलं आहे। तुम्हाला तांदूळाऐवजी आता नवीन 9 वस्तू ह्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत, लक्षात घ्या। तांदूळाऐवजी इथं तुम्हाला 9 नवीन वस्तू ॲड केलेल्या आहेत। त्या वस्तूसुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे की जसं की मसाले आहे, पीठ आहे, मीठ आहे, पुढं तुमचा गहू असेल, तुम्हाला अजून पुढे काही अजून पुढे गोष्टी आहेत त्या आहेत, तेल आहे, डाळ आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा इथं समावेश केला आहे। परंतु तांदूळ आता तुमच्या रेशनमधून वगळण्यात आलेला आहे, लक्षात घ्यायचं आहे। तांदूळ आता तुम्हाला मिळणार नाही आहे। आता लक्षात घ्या, तुम्हाला तर मी सांगितलं की तुम्हाला आता पैसे मिळणार आहेत आणि प्लस पैशासोबतच तुम्हाला ही 9 जी आता मी तुम्हाला जिन्नस सांगितली ही सुद्धा मिळणार आहेत। परंतु त्याच्यासाठी एक महत्त्वाचं काम आहे, ते म्हणजे काय तर तुमचं
रेशन कार्ड आणि आधार कार्ड हे लिंक असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला मी अजून सांगतोय, रेशन कार्ड आणि तुमचं जे आधार कार्ड आहे ते लिंक असणं खूप गरजेचं आहे. हे जर तुमचं नसेल तर तुमचा जो काही तुम्हाला पैसे येणार आहेत, तुमचं रेशन आहे, तुम्हाला जे योजनाचे पैसे मिळतात ते सगळं 30 सप्टेंबरपासून बंद होणार आहे. लक्षात आलं तुमच्या? 30 सप्टेंबरपासून सगळं बंद होणार आहे. त्याच्या आधी तुम्हाला एक काम करायचं आहे. काय करायचं आहे? EKYC करून घ्यायची आहे. आता EKYC कुठं करायची, काय करायची याच्या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलं की आता तुम्हाला पैसे मिळणार. किती मिळणार? तर 600 रुपये महिना. कसा? एका व्यक्तीला 150 रुपये. आणि याचे पैसेसुद्धा खूप जणांच्या रेशन कार्डवर आलेले आहेत. ते कसे काढायचे रेशन कार्डवरचे पैसे, त्याचासुद्धा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तो व्हिडिओसुद्धा जाऊन तुम्हाला पाहायचा आहे. पुढं बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की 150 रुपये प्रति लाभार्थी हे मिळून तुम्हाला महिन्याला तेवढं मिळणार आहे. आता ही जी इतर गोष्टी आहेत, जसं की साखर आली, 9 जी गोष्टी तुम्हाला ॲड केलेल्या आहेत त्याच्यामध्ये साखर आहे, सगळ्या गोष्टी आहेत. परंतु तुम्ही मला एक गोष्ट सांगायची आहे, तुम्हाला ह्याच्यामध्ये तांदूळ पाहिजे आहे का? तांदूळ ज्यांना ज्यांना वाटत असेल त्यांनी हो असं लिहू शकता, तांदूळ पाहिजे आहे असं सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. कारण तुमची प्रतिक्रियासुद्धा घेणं हा माझा एक काम आहे. लक्षात घ्या, आता ज्या माझ्या महिला आहेत त्यांचं जर EKYC केलेलं नसेल, आता लक्षात घ्या, आता सध्या रेशन कार्ड आपल्या महिलांच्या नावावरती आहे, म्हणजे प्रमुख आपली घरातील आता महिला आहे. तर अशा माझ्या माता भगिनींना माझं एक सांगणं आहे की तुम्ही EKYC करायची आहे. EKYC कुठं करायची आहे तर मी तुम्हाला आता सांगतो. तुमचं जे रेशन दुकानदार आहेत त्यांच्याकडं तुम्हाला जायचं आहे. काय काय घेऊन जायचं आहे? पहिलं म्हणजे आधार कार्ड घेऊन जायचं आहे, रेशन कार्ड घेऊन जायचं आहे, फोटो घेऊन जायचा आहे. तिथं गेल्यानंतर, रेशन दुकानात गेल्यानंतर तुमचे जे काही रेशन दुकानदार असतील ते तुम्हाला पहिल्यांदा तुमचं EKYC करतील. कसं? त्यांच्याकडे एक बायोमेट्रिक मशीन असतं. त्या बायोमेट्रिक मशीननं तुमच्या हाताचे ठसे वगैरे घेतले जातील, या सगळ्या घेतले जातील आणि नाव तुमचं जे काही KYC आहे ते अपडेट होणार आहे. तुमचे EKYC झाल्यानंतरच तुम्हाला पुढं अन्नधान्य हे ते दिले जातील. तोपर्यंत ते सुद्धा तुम्हाला तुमचं जे काही हे आहे EKYC झाल्याशिवाय तुम्हाला ते पुढं धान्यसुद्धा देणार नाही. ते सगळ्यांनी चौकशी करून घ्यायची आहे. कारण काय होतं आहे, त्यांनासुद्धा म्हणजे रेशन कार्डधारकांनासुद्धा हे त्यांना जे विकत आहेत त्यांनासुद्धा हे कंपल्सरी केलेलं आहे की जोपर्यंत EKYC करत नाही कोणालाही अन्नधान्य द्यायची गरज नाही. त्यामुळं हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला, 30 तारखेच्या आत तुम्हाला EKYC करून घ्यायचं आहे. नाही तर तुमचे पैसे हे गेले म्हणून समजा. आधार कार्ड आणि रेशन कार्ड हे सगळं घेऊन जायचं आहे आणि सगळी सदस्यसुद्धा लागणार आहेत. आपल्या घरातील जेवढी सदस्य आहेत तेवढी सदस्यसुद्धा तुम्हाला घेऊन तुम्हाला रेशन कार्ड दुकानदारापर्यंत जायचं आहे. कळालं? आता याच्यामध्ये काही तुम्हाला अडचणी असतील तर तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही मांडू शकता. तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या सगळ्या माता भगिनींपर्यंत. कारण 8 दिवस राहिले आहेत, 8 दिवसात कोणाचंही रेशन कार्ड बंद पडू नये अशी आपल्या सगळ्यांची इच्छा आहे आणि सगळ्यांना सगळ्या योजनेचा फायदा मिळावा असंही आपली एक प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.